मार्गदर्शन झालंय आझाद मैदानावर आझाद शिवसैनिकांचा मेळावा पुढे थोडं पुढे सर थोडं पुढे सर आझाद मैदानावर आपण म्हणालात असं की आझाद मैदानावरती आझाद शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे। हो, आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार आहे असं मी म्हटलेलं आहे। याचं कारण हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे, गोरगरीब माणसाच्या जनतेच्या मनातला हा दसरा मेळावा आहे। आणि आझाद मेळावा म्हणण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिवसेना आझाद करण्याचा आणि शिवसेना वाचवण्याचा, धनुष्यबाण वाचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे आम्हाला देण्याचं शिक्कामोर्तब केलं आहे। आणि मग हा मेळावा जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा, हिंदुत्वाच्या विचाराचा शिवसेनेचा आहे। हे हिंदुत्व जे आहे हे भेसळ हिंदुत्व नाही। मला वाटतं मी कालही म्हटलं होतं कुठंतरी की जसं अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांना काय म्हणतो आपण, सरकार मिलावट राम, तशा प्रकारचं हिंदुत्वामध्ये देखील हिंदुत्वाचे मिलावट राम पण आता आपण पाहतोय। पण आमचे विचार बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार आहेत आणि त्यामुळे हा दसरा मेळावा जो होणार आहे इथून बाळासाहेबांचे विचारच ऐकायला जातील। बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्या काँग्रेसला डोक्यावर घेणारे विचार शिवतीर्थावरून देण्याचं काम ते जे कोणी करतील हे, आणि त्याचबरोबर जे नेहमीचं आरोप प्रत्यारोप जे काही रडगाणं आहे ते गाण्याचं काम शिवतीर्थावरून होईल। आणि म्हणून हा दसरा मेळावा जो आहे हा बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा आझाद मैदानावर होईल आणि बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली आणि यावेळेस हा दसरा मेळावा न भूतो न भविष्यते होईल। गेल्या वेळेस देखील सगळे रेकॉर्ड आमच्या शिवसेनेच्या मेळाव्याने तोडले होते आणि यावेळेस देखील जो उत्साह आपण पाहतोय हे प्रमुख पदाधिकारी होते, त्यांची बैठक होती। मुंबईला झालेली बैठक ती प्रमुख पदाधिकाऱ्यांची होती। त्यामुळे हा दसरा मेळावा ना भूतो न भविष्यते होईल। गेल्या वर्षाचा आमचाच रेकॉर्ड जो आहे ते आमचेच कार्यकर्ते गेल्या वेळेचा आमचा रेकॉर्ड तोडतील। सरकार स्थापनेपासून आपण असं म्हणालात की सरकार पडणार म्हटलं होतं, आता मात्र मुख्यमंत्री बदलणार असं म्हटलं जात आहे, पण दुसऱ्या बाजूने सरकार आणखी मजबूत झालं आहे। खरं म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार असे अनेक मुहूर्त काढले, ते ज्योतिषी देखील थकले। सरकार काय पडलं नाही, सरकार अधिक मजबूत होत गेलं। आज 200पेक्षा जास्तीचे आमदार आज आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे सरकार अधिक जोमाने काम करत आहे। आणि म्हणून जे काय आज आम्ही योजना शासन आपल्या दारी, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना जे काय आम्ही 6000 रुपये पीक विमा हे सगळ्या ज्या योजना केल्यात त्यामुळे त्यांच्या पोटात धडकी भरली आहे, छातीत धडकी भरली आहे, पोटात गोळा आला आहे, पायाखालची वाळू सरकली आहे। म्हणून आता मुख्यमंत्री बदलणार अशा प्रकारचा त्यांचा धोसा सुरू आहे। परंतु मी सांगतो हे सरकार पूर्ण वेळ आपलं कामकाज करेल, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करेल। आज मी आहे, देवेंद्रजी आहे, अजितदादा आहेत, हे सगळं अतिशय उत्तम काम या राज्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे त्यांनी किती काही म्हटलं तरीसुद्धा येणाऱ्या लोकसभेच्या 2024च्या निवडणुकांमध्ये 45 जागा महायुतीच्या येतील
ही काळ्या दगडावरची रेख. भाई, तुम्ही केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचू नये, तुम्ही केलेली एमआयएम सारखे लोकही स्टेजवर दिसू शकतात. हां, बिलकुल दिसू शकतात. कारण ज्या काँग्रेसला गाडा बाळासाहेबांनी म्हटलं त्या काँग्रेसला डोक्यावर बसवलं. आता अनेक पक्ष जे आहेत, सेक्युलर पार्टी म्हणतात, समाजवादी पार्टीबरोबर युती केली, पुढे MIM सारख्या ओवेसीबरोबर युती केली, तरीसुद्धा आश्चर्य वाटायला नको. हे अधोगती आहे, हे वैचारिक अधोगती, हे वैचारिक अधपतन आहे. आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी 2019ला जे काय भूमिका घेतली या संपूर्ण देशाने पाहिली आहे. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो? भाई, तुम्ही केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून वेगवेगळे मुद्दे काढून डायव्हर्ट करण्याचं काम देखील केलं जातं, असं देखील आपण म्हणतो. नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आज सांगितलेलं आहे, सरकारने केलेल्या योजना, सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. ते लोकांपर्यंत जाऊ नयेत आणि लोकांपर्यंत गेले तर आपलं काय होणार या भीतीपोटी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करतायत. परंतु आम्ही त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देतो आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. ती यांनी विश्वासघात केला आहे मतदारांशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी. त्यांना या निवडणुकीमध्ये जनता योग्य उत्तर देईल, त्यांची जागा दाखवतील. घरात बसून काम करणाऱ्यांना जनता घरात बसवेल, एवढंच मी सांगतो. सर, धनुष्यबाण आणि शिवसेना मिळाल्यानंतर हा दसरा मेळावा पहिला आहे. मोठा जल्लोष आणि उत्साह जो आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार या मेळाव्यातून दिले जातील आणि या राज्याचा कायापालट, या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून हे सरकार काम करतंय, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. सर म्हणाला आपण म्हणा 5,000 महिलांचं बचत गट प्रत्येक आमदाराला दिलं आहे. खासदारांना देखील आपण जबाबदारी दिली की 30,000 महिलांचं. नाही, महिला बचत गट जे आहे ते सक्षम करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता जे 60 लाख महिला आहेत ते 2 कोटीपर्यंत महिलांचा संख्या वाढवण्याचा टार्गेट भूमिका सरकारची आहे. जेणेकरून सर्वसामान्य महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ती महिला भगिनी सक्षम झाली पाहिजे. हे धोरण सरकारचं आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना देखील अशा प्रकारच्या बचत गट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूनेच लागेल, आपण मेरिटवरती आहोत, आपण मेरिटवरती आहोत. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं आणि विधानसभेच्या मध्ये आज 50 आमदार आज आमच्याबरोबर आहेत, शिवसेनेबरोबर आहेत. शिवसेना खरे आम्ही आहोत हे निवडणूक आयोगाने निश्चित केलेलं आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाकडून आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे मेरिटवर आणि लोकशाहीमध्ये जे आहे जो निर्णय व्हायला पाहिजे तो निर्णय होईल. बावनकुळे